गाड़ी घोड़ों से उल्टापों से हीरो की ये सेना लेके गाना लगना फूलों से। मित्रों, सभ्य सुसंस्कृत घरातली मराठी पोरं पिकनिकलाही जर हल्दी घाटीवालं गीत गातायत, जय जय महाराष्ट्र गातायत, तर हा माझ्या राजांनी या मातीला दिलेल्या संस्काराचा विजय आहे. मग तो कोणत्या अल्पसंख्याकांच्या उरात धडकी भरवणारा उन्माद वाटला ना, तर तो त्यांच्या अल्पमतीचा दोष आहे, आमचा नाही. ते अजूनही आमचा रंग हिरवा असं म्हणत या भगव्या मातीशी समरस होणं टाळत राहतील, तर त्यांना पदोपदी संताजी धनाजी दिसत राहतील. जसे मुसलमानांना मुघलांना ते जळीस्थळी दिसायचे ना, तसे. डग 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 रन के डंके मारू के साथ भयद बाजे, टप 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 घोड़े के कूद पड़े, कट 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 मतंग के रद बाजे, कल 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 कर उठी मुगल सेना, किलकार उठी ललकार उठी, असी म्यान विवर से निकल तुरत, अही नागिन सी पुपकार उठी. हल्दीघाटीच्या युद्धाचं वर्णन असलेलं गीत हिंदुस्थानातल्या तरुणांचं खरं तर राष्ट्रगान असायला हवं होतं, नॅशनल युथ अँथम. पण अलीकडच्या पिढीला हे हल्दीघाटीचं युद्ध काय होतं, हे कधी झालं, कुणी केलं आणि कशासाठी हे सुद्धा माहीत नसणार. जेनजीला सैराटवर झिंगाट डान्स करता येतो, काहींना मोदी की माँ का म्हणता येतं, पण यांना जनगण मन किंवा वंदे मातरमही तोंडपाठ म्हणता येत नाही, अशी अवस्था आहे. आणि अशात सुखद धक्का बसतो की काही मराठी घरातले सुसंस्कृत तरुण नाणे घाटातल्या त्या रिव्हर्स वॉटरफॉलवर, धबधब्यावर वर्षासरीला गेले असताना ते अच्छित गच्ची गच्चीत डब्बा सारखी पिकनिक सॉन्ग न गाता हल्दीघाटीच्या युद्धाचं वर्णन करणारं हे संस्मरणीय स्फूर्तिगीत गातायत. असा एक व्हिडिओ समोर आला. भूल गई हल्दी गाड़ी घोड़ों से उल्टापों से हीरो की ये सेना लेके गाना लगना फूलों से। आगे बेसरी में है चेतक में गाना है हाथों में माला है. क्षणभर हा सुखद बदल एक अचंबित करणाऱ्या धक्क्यासारखा लागला मला, पण पुढच्या क्षणी हा धक्का पुन्हा एकदा वेगळ्या फोर्सनं लागला. कारण एका वृत्तवाहिनीनं हा व्हिडिओ प्रसारित करत त्याला शीर्षक दिलं होतं की मुस्लिम कुटुंबासोबत कथित गैरवर्तन. तर दुसऱ्या एका चॅनेलनं या व्हिडिओला मुस्लिम कुटुंबियांसमोर तरुणांचा उन्माद अशा शीर्षकाखाली हा व्हिडिओ प्रसारित केला होता. आणि या चॅनलच्या लाली पावडर निवेदिकाही काय सांगतायत तेही बघा. नाणेघाट इथे फिरण्यासाठी गेलेल्या एका मुस्लिम कुटुंबासमोर काही तरुणांनी उन्माद घातला. त्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. मुस्लिम कुटुंबासमोर तरुणांनी गाणं गायलं आणि टाळ्या वाजवल्याचं व्हिडिओमध्ये दिसतंय. पुण्याजवळच्या नाणेघाटातला रिव्हर्स वॉटरफॉल हा पावसाळी पिकनिकसाठी प्रसिद्ध आहे. अनेक जण जातात. फार फार वर्षांपूर्वी मीही गेलोय माझ्या मित्रांसह. आता या किंवा अशा सगळ्याच जवळपास सगळ्याच वॉटरफॉल्सवर आलेली जेनजी किंवा बरेच काका लोक हे आपापल्या गाड्यांमध्ये पाण्यात किंवा कोकमध्ये मिक्स केलेलं ते जादुई द्रव प्राशन करूनच पाण्यात उतरले असतात. पावसाळी पिकनिक ही यासाठीच केली जाते. नेहमीपेक्षा 2 पेग जास्त पोटात गेलेल्यांना मग शुद्ध नसते. वर त्यांच्यात दडलेला जॉनी लिव्हर, असरानी, दादा कोंडके, जगदीप, कादर खान हे सगळेच जे कॉमेडियन आहेत ते बाहेर यायला लागतात. मग बंकस काय, मस्करी काय, भाषा तर फारच ठेवणीतली बनते. आय माय दे माय ढरणी ठाय करत हे लोक एन्जॉय करत असतात. एन्जॉय करत असतात. तर हे एन्जॉयमध्ये कित्येकदा तिथे समजा महिला असतील तर त्यांचा नकळत विनयभंग वगैरे होतो. काही वेळा अतिप्रसंगही होतो. हाणामाऱ्या होतात. कधी बाटल्या फुटतात तर मग कधी डोकेही फुटतात. यांच्याही बातम्या बनवल्या जातात. वर्तमानपत्रातले रकानेच्या रकाने भरून आपण त्या बातम्या वाचतो. कारण मीडियाला काहीतरी सनसनीखेज हवं असतं ना नेहमी. हा टोटल वेगळा सिनॅरिओ मी तुमच्या समोर मांडलाय, जो नेहमीच कुठल्या ना कुठल्या पिकनिक स्पॉटवर आपल्याला पाहायला मिळतो. त्यामुळे आता चांगल्या घरातले लोक आपल्या बायका मुलांसह अशा पिकनिक स्पॉटवर पावसाळ्यात जाणं टाळतात. आता नाणेघाटातल्या धबधब्याखाली जमलेल्या तरुणांच्या घोळक्यानं तिथं जर का फू बाय फूवाली असलेली गाणी, अच्छीत गच्ची वगैरे न गाता राष्ट्रगीत गायलं तर काय? अहो बघताय काय माझ्याकडे? मी तुम्हालाच विचारतोय की धबधब्याखाली पाण्यात भिजायला गेलेले पूर्णतः शुद्धीत असलेले 10-12 मराठी तरुण तिथं हल्दीघाटीच्या युद्धाचं वर्णन असलेलं डग 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 के रण के डंके मारू के साथ भयद बाजे, टप 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 के घोडे कूद पडे, कट 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 मतंग के रद बाजे हे गीत गातायत.
आणि हे गाणं गायलं तर त्याला हिंदू तरुणांचा उन्माद असं म्हणून हे एक कल्ली एक तर्फी टायटल डकवणार, तुम्ही त्याला शीर्षक लावणार, हे लेबल लावणार. तिथं उपस्थित असणाऱ्या एका मुस्लिम कुटुंबाला या गीताचा त्रास झाला, त्या कुटुंबातल्या महिलांना खास करून त्रास झाला. अरे हिंदुस्थानात राहता तुम्ही, तर या देशाचा जो इतिहास आहे त्याचं कथन कुणी करत असेल, तर आमच्या शूरवीर राजांच्या शौर्याचं गायन कुणी करत असेल, तर नेमकं काय त्रास होतो मुसलमानांना? का टोचतं त्यांना महाराणा प्रतापांचं नाव घेतलेलं? का बोसतो राजा शिवाजी? का चलते हल्दी घाटी की लढाई? अरे स्वतःला हिंदुस्थानी म्हणवता ना तुम्ही. इथल्या रेशन कार्डावरचा तांदूळ खाता ना, इथल्या आधार कार्डावर नोकऱ्या करताय, धंदे करताय, हिंदूंच्या सणांना लागणारं साहित्य विकून पोट भरता. मग हिंदुस्थानचा गौरवशाली इतिहास जर का ती पोरं त्या गाण्यातून मांडत होती, सोबतीला 20-25 लोक त्यावर टाळ्या वाजून ताल धरत होते, तर तुम्ही त्यात सामील का नाही झालात? हातात मोबाईल धरून शूट करत होता माजोरड्यासारखं चक्क, जसं काय ते तुमच्या आई बहिणीला शिव्या घालत नाचत होते. मुघलांच्या पराभवाचं कथन बोचलंय का तुम्हाला त्यातलं? असली कारण यही आहे क्या तुम्हारे दुःख का? यावरून हे स्पष्ट होतंय की आजही हे लोक भारताला आपली मातृभूमी मानत नाहीत. खाने का इधर का मगर बजाने का अरबस्तान का. त्यात कहर आपले मराठी चॅनलवाले. स्फूर्तिगीत गायलं तर उन्माद वाटतो तुम्हाला. अरे उन्माद काय होता ना, तो मागच्याच आठवड्यात संपला जंतर मंतरवर. तिथल्या जेनजीनं केला ना, तो होता उन्माद. नाणे घाटातल्या धबधब्यावर डगडग डगडग रनके डंके गाणाऱ्यांना उन्मादी नाही म्हणत. हिंदी चॅनलने तर कहरच केलाय, कारण यांचा करस्पॉन्डंट पण कोण होता, तो शाहिद अंसारी. जी पुनीता, ये वीडियो जो है जुन्नर इलाके का है। महाराष्ट्र में जो जुन्नर जगह है, शिवाजी का जन्म स्थान भी है, शिवाजी का जन्म स्थान भी है, शिवाजी का जन्म स्थान भी है, और यहाँ पे कई किले हैं। नाणे घाट में जो है यहाँ पे त्याच्या लेखी जुन्नर जो इलाका है, ज्या शिवाजी का जन्म होता. रे तुझ्या माझ्या छत्रपतींचा असा एकेरी उल्लेख करणारा हा लसणीचा कसा चालतो तुम्हाला? हा उन्माद नाहीये का मित्र? सभ्य सुसंस्कृत घरातली मराठी पोरं पिकनिकलाही जर हल्दी घाटीवालं गीत गातायत, जय जय महाराष्ट्र गातायत, तर हा माझ्या राजांनी या मातीला दिलेल्या संस्काराचा विजय आहे. मग तो कोणत्या अल्पसंख्याकांच्या उरात धडकी भरवणारा उन्माद वाटला ना, तर तो त्यांच्या अल्पमतीचा दोष आहे, आमचा नाही. ते अजूनही आमचा रंग हिरवा असं म्हणत या भगव्या मातीशी समरस होणं टाळत राहतील, तर त्यांना पदोपदी संताजी धनाजी दिसत राहतील. जसे मुसलमानांना मुघलांना ते जळीस्थळी दिसायचे ना, तसे. आणि यात हिंदूंचा काय दोष नसणार आहे हे लक्षात घ्या. हिंदूंचा दोष हाच की आमच्यातले काही जयचंद जे सध्या लिबरल मीडियाचा अंगरका बुरखा पांघरून बाजार बसवेगिरी करतायत ना, त्यांना आम्हा हिंदूंचा धर्माभिमान हा उन्माद वाटतो. अहो या बडबुंजांना CSMT वरचा तो रजा अकादमीचा मोर्चा आठवत नसेल आता, जिथं मीडियाच्या ओबी व्हॅन जाळल्या होत्या. त्यांनी मोर्चातल्या तोकड्या विजारींनी ओबी व्हॅन जाळल्या होत्या. ते मोर्चातलेच जाळीदार टोपीवाल्यांचे हात होते, जे याच मीडिया चॅनलच्या महिला कर्मचाऱ्यांच्या ओढणीवर पडले होते. उन्माद काय असतो हे तेव्हा अनुभवलंय की तुम्ही, तरी विसरलात उन्माद या शब्दाचा अर्थ? मुसलमान कुटुंबासमोर हिंदूंनी एक स्फूर्तिगीत गाणं म्हणजे उन्माद झाला काय? त्या स्फूर्तिगीतानं त्या मोहतरमांना काय भोकं पडली की काय? त्यामुळे तुम्ही एवढे ऑफेंड का झालात, एवढे भावुक का झालात? उन्माद उन्माद करताय. अरे सुधरा जरा, सुधरा. लिबरल गांडूंनो, ही गांडूगिरी सोडा आता. ज्यांना हिंदुस्थानच्या गौरवशाली इतिहासाचं गुणगान ऐकवत नाही ना, त्यांच्यासाठी पाकिस्तान आहे, बांगलादेश आहे, अरबस्तान आहे, तुर्कस्तान, इराण, इराक असे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. भारतात भारत माता की जय हाच नारा लावला जाणार. जुन्नर ये वही जगह है जहाँ शिवाजी का जन्म हुआ था. अरे ऐसा नहीं कहने का मौलाना. जुन्नर ये वही जगह है जहाँ हिंदुस्तान का बादशाह राजा छत्रपती शिवाजी महाराज का जन्म हुआ था, ऐसा कहने का. हे जे कटपीस आहेत ना, त्यांच्यात एवढा माज येतो कुठून की खायचं इथलं आणि वर ताटा दाखवायचा हिंदूंनाच? तर तो माज येतो या आपल्या भिकारसोड मीडियाच्या बोटचेप्या धोरणांमुळे. एवढी नकारे चाटू त्यांची. एक दिवस तुम्हालाही मारणारच आहेत ते, कापणारच आहेत ते. गजवाए हिंदचं ध्येय एकच आहे, काफिर मुक्त हिंदुस्तान. मग एकतर मरा नाहीतर सुनता करून घ्या, जगायचं असेल तर. आता तुमचं जर धोरण चाटण्याचंच आहे, तेव्हा सुनता करावीच लागेल तुम्हाला आज ना उद्या. तेव्हा भले काम को देर किस बात की, हो जाने दो. तुमची सुनता झाली आत्ताच लगेच झटकेपट, तर आम्हालाही बरं वाटेल की आता यांची चाटणारेही मुसलमानच आहेत, आमच्यापैकी हिंदू नाहीत. संताप आणणाऱ्या या घटना एकतर ट्विस्ट करून वेड्या वाकड्या करून लोकांच्या माथी मारल्या जातात,
नाहीतर जनसामान्यांपर्यंत पोचूच दिल्या जात नाहीत. आता ह्या घटनेचं भांडवल करून तो असदुद्दीन ओवैसी तिकडे काहीतरी बरळतोय, पण आमचे लोक गप्प आहेत. या सगळ्या गोष्टी ज्या लपवल्या जातात, ट्विस्ट केल्या जातात, त्या जशाच्या तशा आणि योग्य पद्धतीनं प्रत्येक हिंदूंना समजायलाच हव्यात. हा माझा हट्ट आहे. माझ्या राजाची स्तुती करण्यापासून मला कोणी अडवू शकत नाही आणि त्याला उन्माद हे लेबल सुद्धा कोणी लावू शकत नाही, एवढं लक्षात ठेवा. पटलं तर घ्या, नाही तर सोडून द्या. एवढा वेळ ऐकलं मला त्याबद्दल धन्यवाद. नमस्कार.